नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजनेचे जे काही आजचे अपडेट आहेत ते मी आज तुमच्यापर्यंत आणले आहेत। म्हणजेच फेब्रुवारीचा हप्त्याबद्दलची जी काही आपल्याला अपडेट आलेली आहे, यासोबत जे काही आजच्या दिवसात पूर्ण दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्या अपडेट संजय गांधी निराधार योजनेच्या मी तुम्हाला आणल्या आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी हप्ता संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून योजनेचे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मदत होईल। सुरुवात करूया आपण व्हिडिओला पाहूया संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्याचे अपडेट बाबत नेमकं काय आहे। मित्रांनो, फेब्रुवारीचा हप्ता आला की नाही, योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येईल बघा। योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारीचा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आहे। पोर्टलवरती आपल्याला लाभ वितरणाची जी तारीख देण्यात आलेली आहे ती तारीख साधारणपणे या तारखेचेच पैसे येणे अपेक्षित होते, परंतु लाभार्थ्यांना दिलेल्या तारखेला पैसे जमा झालेले नाहीत मित्रांनो। आणि निराधार बांधवांनो, जी काही पोर्टलवर आपल्याला लाभार्थ्यांची तारीख होती त्या तारखेला आपल्याला अनुदान अद्यापही जमा झालेले नाही, ही सत्य गोष्ट आहे। मात्र अनुदान कधीपर्यंत जमा होईल याबद्दल पण आपण माहिती घेऊया। या तारखेला पैसे येणे अपेक्षित होते, परंतु लाभार्थ्यांनी दिलेल्या तारखेला पैसे जमा झालेले नाहीत। आता आपल्याला मेसेज पाहू शकता स्क्रीनवर। म्हणजेच काय तर एक मेसेज आहे त्या पोर्टलवरचा ऑफिशियल मेसेज, जानेवारीचा हप्ता वितरण झाल्याच्या लगेचच हा मेसेज पडला। त्यामुळे योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला असतील किंवा इतर कोणी असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, हे सर्व लाभार्थी कुठेतरी सुकावले होते की चला बाबा, जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता खूप उशिरा झाला आणि आहे, मात्र फायनली फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला लवकरच जमा होणार आहे। कारण आशा होती की जे काही लाभार्थ्यांना लागली होती की बाबा 2 महिने आपल्याला पाहायला भेटत होते की इलेक्शनचा काळ असो काही असो, 2 महिने आपल्याला मागे पुढे लेट झालेला आहे। मात्र कधी आचारसंहितेचे कारण असते, मात्र आता चला फेब्रुवारीला तरी आपल्याला पैसे रेग्युलर भेटतील अशाही असतात मित्रांनो। कारण शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल साईटवर हा मेसेज टाकण्यात आलेला होता। मेसेजनुसार सांगण्यात आलेलं होतं की सूचित करण्यात आलं होतं की लाभार्थ्यांना डीबीटी प्रणाली दिनांक 4 फेब्रुवारी पासून 6 वाजेपासून 5 फेब्रुवारी 2026 7 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ भेटेल। म्हणजेच मित्रांनो आणि लाभार्थ्यांनो 4 फरवरी ते 5 फरवरी ही तारीख देण्यात आलेली होती। आणि बघा, 4 फरवरीच्या 6 वाजतापासून म्हणजे 4 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजतापासून ते 5 फरवरीच्या रात्रीच्या 7 वाजेपर्यंत ही डीबीटी प्रोसेस चालणार होती, प्रक्रिया व्यवस्थित चालणार होती। या प्रक्रियेमार्फत जे काही लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे येणार होते, मात्र लाभार्थ्यांना अद्यापही पैसे आलेले नाहीत। डीबीटीचा मेसेज आलेला नाही। कोणाला जर डीबीटीचा मेसेज आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। मात्र अद्याप तरी माहिती घेतली तर असं लक्षात येतं की वितरण आणखी झालेलं नाही। कारण मागच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये परेशानी अशी होती की त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नव्हतं की इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये आचारसंहिता लागली आहे का, आणि आचारसंहितेमध्ये जर तुम्ही पैसे सोडू शकत नसताल तर मग मात्र आपणही लक्षात घेऊ शकतो की थोड्या बहुत सरकारच्या अडचणी असतात। मात्र जर ह्याही महिन्यामध्ये सरकारने एकदम स्पेशल आपल्या पोर्टलवर तारीख दिली सगळं दिलं आणि त्यानंतर मात्र जर पैसे पडत नसतील तर मात्र अवघड आहे। वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सादर कालावधीमध्ये पोर्टलवर जे काही सक्रिय राहणार आहे हा मेसेज पाहून लाभार्थी सुकावले होते। पण पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काम करणाऱ्या पोर्टलवर म्हणा किंवा अधिकाऱ्यांचे काही प्रॉब्लेम आहे की आणि किंवा सरकारचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे मात्र कळतच नाही। कारण दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या तारखेला लाभार्थ्यांना पैसे जमा होत नाही। इतर लाभार्थ्यांना जसं आपण उदाहरणार्थ लाडकी बहीण घेऊया, या तारखेला सांगण्यात येतं की या तारखेपासून वितरण सुरू होतं। म्हणजेच की ही गोष्ट लाडकी बहीण बाबत थोडीशी
पार्शालिटी सुद्धा असते मित्रांनो. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थोडे उशिरा गेले तरी चालतात, मात्र लाडकी बहिणीचे पैसे रेग्युलर जायला पाहिजे असं सरकारचं एक मत आहे मित्रांनो. आणि अट्टहास असतो हे अद्यापही स्पष्ट नाही, कारण लाडकी बहिणीची संख्या जवळपास नाही म्हटलं तरी 2.5 कोटीच्या जवळपास आहे आणि निराधार योजनेच्या संख्या जवळपास 40 ते 50 लाखांपेक्षा जवळपास असून सुद्धा लाडकी बहिणीला फर्स्ट प्रेफरन्स देऊन अट्टहास हा पूर्ण केला जातो. आणि हा अद्यापही प्रश्न सरकारचा आपल्याला समजत नाही मित्रांनो, की कधी लाडकी बहिणीला लवकरात लवकर पैसे देण्यात येतात, मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना विलंब आणि त्रास सहन करावा लागतो. हे मात्र एका महिन्याचं नाही तर मागच्या 3 ते 4 महिन्यापासून असंच चालू आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातला जो काही अपडेट्स सरकारने ऑफिशियल वेबसाईटवर टाकला होता, त्यानुसार आता असं वाटत आहे की आता जरी आपल्याला इलेक्शन वगैरे संपलेलं आहे, सरकार डोक्यामध्ये ताण आहे, तरी पैसे खात्यामध्ये पडत का नाही हे आपल्या लाभार्थ्यांना हा विलंब का करावा लागतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत तर लाभार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की अद्यापही असं झालेलं नाही, डीबीटी प्रोसेस चालू झालेली नाही. डीबीटी प्रोसेस चालू व्हायला अद्यापही 2 ते 4 दिवस लागू शकतात असं तरी सुरुवातीच्या काळामध्ये दिसतं. वितरणानंतर पुन्हा तेच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे मित्रांनो. जी तारीख दिली होती 4 फेब्रुवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत लाभ वितरित करण्याची सुरू करण्यात येणार होतं, त्या तारखेला गेली 5 तारीख गेली, 6 तारीख गेली, आता 7 तारीख सुद्धा गेलेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले नाहीत, परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊन जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर या महिन्यामध्ये एक मुद्दा चांगला झालेला आहे. तो मुद्दा म्हणजे काय तर आपल्या मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून महिन्याच्या एंडिंगपर्यंत जे काही असेल वाट पाहावी लागत होती, तेव्हा कुठे शेवटच्या आठवड्यामध्ये मेसेज पडत होता. आता बघा, यानंतर मात्र 30 तारखेच्या आसपास पैसे जमा होत आहेत. पण फेब्रुवारीमध्ये असं झालेलं नाही. पहा, लवकरच हा मेसेज आलेला आहे. 4 तारखेला हा मेसेज आलेला असून कमीत कमी साधारणपणे आपण नाही म्हटलं तरी 10 तारखेपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करण्यात येईल असं अद्याप तरी वाटत आहे मित्रांनो. 10 तारखेपर्यंत 100% मिळतील पैसे तुम्हाला, अशी शक्यता दर्शवण्यात येते मित्रांनो. मात्र रविवार गेला, आजचा सोमवार आहे मित्रांनो, या कारणाने पैसे तुमच्या खात्यामध्ये कदाचित डीबीटी होणार नाही, मात्र सोमवारपासून पैसे डीबीटी व्हायला सुरुवात होतील मित्रांनो. ही एक सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी होऊ शकते आपल्यासाठी. अद्यापही सरकारने याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही, मात्र डीबीटी प्रोसेस खूप झालं तरी 4 ते 5 दिवस लेट चालते. 4 तारीख ते 5 तारीखपासून ते आज 9 ते 10 तारखेपर्यंत म्हणजेच 4 ते 5 दिवसांचा कालावधी सरकारकडे लोटला जातो. सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी अजिबात करायची नाही. आणि तारीख चेंज वगैरे झाली किंवा यामध्ये काही महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलं, मेसेज आला की मी तुम्हाला कळवणारच आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरायचे नाही. जे देखील आणि पैसे जमा झाले नाहीत पण आज उद्या जर पैसे आले नाहीत तर 100% रविवारपर्यंत म्हणजे सोमवारी हे पैसे पडायला सुरुवात होईल मित्रांनो. ही शक्यता नकारता येऊ शकत नाही मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.